हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हा कंटिक स्तुभमने विराजित हा कंटिक स्तुभमने विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर येती जान आवडे निरंतर येती जान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तू गमने माझे तू गमने माझे तू कामने माझे हेची सर्व सुग तू गमने माझे तू गमने माझे तू कामने माझे हेची सर्व सुग तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने 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 तुझी अरगळा तुझी अरगळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर पायेन श्रीमुख आवडीने पायेन श्रीमुख आवडीने आवडीने आवडीने
कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान हेची धान हेची धान हेची धान तुझी हार गळा तुझी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा तुझी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर बार कुमाई विठोबार 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 कुमाई रकुमाई विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरी जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे
कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे एकमेका देऊ मुखी हुंबरी घालून बरी एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी काला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे कवल काही तुका म्हणे वालवंत बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम तुका म्हणे वालवंत बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे गोपार कुमाई 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 उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ पुढती येऊ उपजोनिया 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 पुढती येऊ काला खाऊ
काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे उपजोनिया पुढती जय उपजोनिया पुढती जय उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दैवात काला खाऊ दहिवात काला खाऊ दहिवात काला खाऊ दही भात दही भात दही भात काला खाऊ काला खाऊ काला खाऊ दही भात काला खाऊ खाऊ काला खाऊ काला खाऊ काला खाऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही खबर काही काल्याचे खबर काही काल्याचे खबर काही काल्याचे वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही गवळ काही काल्याचे गवळ काही काल्याचे गवळ कवळ 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 काही काल्याचे कवळ कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदार विठ्ठल विज्ञानदेव विठ्ठल 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 हल 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 विठ्ठल कीर्तन करण्याच्या ऐवजी तुमच्या पावल्यात पाऊसा वाटत पलोनिया पडते काला खाऊ दैव वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठित एकमेका देवमुखी सुखे घालू मरी तुका म्हणे वैकुंठ काल माळवंड उत्तम नीट उत्तम विठ्ठल प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय काल्याच्या विषयी आवड व्यक्त करतात. विठ्ठल 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 तेव्हा आवड आणि इच्छा याच्यामध्ये फरक असतो. जे कधी पूर्ण होत नाही तिला आवड असं म्हणायचं आणि जे पूर्ण होत आहे तिला इच्छा असं म्हणायचं. महाराजांची काल्याच्या विषयीची आवड आहे ती जशीच्या तशी नाही. आवडीला फार महत्व असतं. आमच्या मोठे भावाच्या ठिकाणी इच्छा नव्हती संस्थेविषयी, आवड होती. विठ्ठल संस्थेमध्ये झालेली जी मंडळी आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये इथवर थोर मंडळी होऊन गेलेली आहे. ढोग महाराजांचा हा जो विस्तार आहे इवले सेरो लावियेले द्वारी इवले से रूप लावियेले द्वारी इवले से रूप इवले से रूप लावियेले द्वारी इवले से रूप लावियेले द्वारी इवले से रूप त्याचा वेलू गेला गगनावरे त्याचा वेलू गेला गगनावरे मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा इवले से रोप लाविले द्वारी 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 त्याचा वेलू गेला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला
झाड असतं ना तेव्हा मूळ ओळखता येत नाही. जिकडे जिकडे त्याच्या पाण्यात जाईल तिकडे तिकडे मोठा वृक्ष असा दिसतो. त्याप्रमाणे लोक महाराजांनी लावलेले वडाचं झाड सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. विठ्ठल 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 तुम्ही म्हणाले कशावरून संस्थेमध्ये येणाऱ्या विद्यार्थी वर्ग त्याच्यामध्ये खानदेश, वराड, कोकण विभाग, उत्तर भाग, दक्षिण भाग, ज्ञानेश्वर महाराजांची जी इच्छा होती ती इच्छा आमच्या लोक महाराजांनी पूर्ण केली. विठ्ठल 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 सर्वांच्या करता सभा केली आहे, खुला आहे दरबार या हमारा. असं आहे. या रे लहान या रे लहान थोर याची भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाचे. या रे लहान थोर या रे लहान थोर या रे लहान थोर या रे लहान थोर याची भलती नारी नर याची भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाचे. या रे लहान थोर या रे लहान थोर ना कोणाचे. या रे लहान थोर या रे लहान थोर. तेव्हा आमच्या विठ्ठल बाबाचा व्यापक स्वभाव असल्यामुळे त्याला सर्वांनी आणखी जी पदवी दिलेली होती तिला मोठे भाव म्हणायचे. मोठे भाव म्हटल्यानंतर एकाने विचारलं, म्हणलं का ते सगळ्यात मोठे आहे का? म्हणजे शरीराने मोठेपणा नसतो. या विठ्ठल 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 विठ्ठल. शरीराने मोठेपणा नसतो. मोठेपणा कशावरून असतो? त्यांच्या बोधावरून. व्यापक बोध असल्यामुळे त्यांना याची पदवी प्राप्त झालेली होती. ती पदवी सर्व महाराष्ट्रातल्या लहान थोर विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये मोठे भाव म्हटल्यानंतर कोण? विठ्ठल महाराज चौधरी. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या पदवीशी तादात्म्य झालेला होता. तेव्हा त्यांचा व्यापक बोध असल्यामुळे 78 वर्षापर्यंत सेवेची धुरा त्यांनी सांभाळली. नुसती धुरा नाही तर सर्वांना आणखी चांगल्या प्रकारे ज्ञानेश्वरीचं ज्ञान देऊन आपल्यासारखं केले. आपणा समार करती आपण सारिखे करीती तात्काळ. आपण सारिखे करीती तात्काळ. नाही काल वेळ तया लागी नाही काल वेळ तया लागी.
काल आपण सारिखे करे दे तात्काळ नाही काल वेळ या लागी नाही काल वेळ या लागी काल वेळ या लागी आपणही आदर्श जीवन जगत होते आणि दुसऱ्यालाही आदर्श तयार करत होते. तेव्हा असा बोध त्यांच्या ठिकाणी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते देण्याची पंथी चालू जाता जाता देण्याची पंथी चालू जाता मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते तेनेची पंथी चालू झाला तेनेची पंथी चालू जा फडके दयानिधी संत ते दयानिधी संत ते देण्याची पंथी चालू जाता देण्याची पंथी चालू जाता अशी मंडळी आमच्या संस्थेमध्ये तयार झाली. तेव्हा त्यांच्या नाव घेण्यामध्ये पुण्योत्पत्ती प्राप्त होते. दंडेकर महाराज काय वर्णन करून सांगावं. लक्ष्मण महाराज त्यांच्याही नंतर झालेले जे मंडळी आहेत आमचे शांताराम गुरुजी बाबासाहेब एक 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 एका गावात विठ्ठल वाङ्मयामध्ये सुद्धा भर घातली बघा. तेव्हा प्रासंगिक मालिका काढून आणि तुकोबराच्या गाथ्याचं प्रकाशन केलं. लेखकही सुद्धा आमचे मधुकर बाबा बरं का त्याने अभंगावरती आणि विवरण केलेलं आहे. लेखकही आहे व्याख्याती आहे आदर्शही आहे. सर्वांगीण पूर्ण निर्माण करणारी संस्था जर कोणती असेल तिथे वारकरी शिक्षण संस्था आहे. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेमधले वारकरी पंथामधली जी काही साधनं आहे अशी काही गोड साधनं आहे. ज्या गोड साधनाच्या योगाने विद्यार्थी वर्ग तयार होत असतो. एकाला आम्ही विचारलं म्हटलं बाबा वारकरीचा संप्रदायामध्ये ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये येणं फार चांगलं आहे. म्हणलं माळ घातली तर फारच चांगलं होईल. तर म्हणले बाबा माळ घातली तर मांस खाता येणार नाही म्हणाले. म्हटलं का रे बाबा मांस खाता मी माळ घातल्यानंतर म्हणले मांस कसं खाता येईल. पण माझ्या आता आवडीचं खाद्य आहे म्हणाले. म्हणून मी म्हटलं बाबा एका साध्या माळीमध्ये सुद्धा केवढा आणखी व्यसन सोडण्याची शक्ती आहे बघा. 50 पैशाची माळ घातल्यानंतर जो व्यसनापासून मुक्त होतो. विठ्ठल तेव्हा
तेव्हा असे विद्यार्थी तयार करण्याचं कार्य भावी कालामध्ये जर कोणी केलं असेल ते वारकरी शिक्षण आजकाल शिक्षण संस्थेचा विद्यार्थी मांस कसा खाईल, दारू कसा पिईल, नव्याला आहे तो तर खात नाही, पण आपल्यासारखे तयार केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. किंवा असा विद्यार्थी घडवण्यामध्ये आदर्श जर कोणाचं लागले विठ्ठल व्हावे हे कार्य शासन करू शकत नाही. दारूबंदी शासन करू शकत नाही. मग कोण करू शकते? वारकरी शिक्षण संस्था. विठ्ठल संस्थेच्या कार्यासमोर इतर आम्हाला विचारलेखाने म्हणे का हे सगळे विद्यार्थी वर्ग आळंदीला पंढरपूरला जातात, कुठून येतात. ते म्हटलं आळंदीला तर काही विचारूच नका. असं काय पंढरपूरला एक इतकं विद्यार्थी जात असतात, दुसरीकडे बोलावलं तरी जात नाही आणि इथून हाकललं दिलं तरी. म्हटलं असं काय पंढरपूरला आहे? ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी 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 चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवर देव कोठे देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भीमा तीर. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे भीमा तीर. आहे का असा आनंद दुसरीकडे? सर्वच आळंदीला येण्याची इच्छा का करतात? ऐशी आळंदी ऐसे इंद्रायणी तीर ऐसा ज्ञानेश्वर आहे. म्हणून विद्यार्थ्याचा ओढा जर कुठे असेल आळंदी आणि पंढरपूर, आळंदी आणि पंढरपूर या क्षेत्रामध्ये त्यात आळंदीमध्ये असतील तरी पण अशी वारकरी शिक्षण संस्था आहे कुठे? विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरीकडे सुविधा असूनही सुद्धा विद्यार्थी जात नाही आणि शिक्षेतून संस्थेतून हाकलून दिला तरी जात नाही. तर काही विद्यार्थी असतात. म्हणलं का? मला म्हणतात बा, म्हणलं का रे बाबा काय कमी मार्क मिळाले म्हणून हाकलून देता का मला? दुसरी सुद्धा आणखी शाखा संस्थेला निर्माण करावी लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आले
विद्यार्थी घडवल्याशिवाय जाऊ द्यायचा नाही. असते की 2 शाखा असू शकतात. तेव्हा असं याच्यातलं हे आहे. म्हणून अशी इंद्रायणी आणि इंद्रायणीच्या तीरावर ते चंद्रभागेच्या तीरावर ते होणारा काल्याचा आनंद, अपरिमित आनंद, हा आनंद आमच्या जगद्गुरु तुकोबरायाने भोगला असल्यामुळे पुन्हा इच्छा काही पूर्ण झालेली नाही. मग इच्छा पूर्ण झाल्यानंतर आमच्या तुकोबराय म्हणतात पोट सेविता आनंद आहे आणि भूक भुकेलीच आहे. तुका म्हणे पाय कोण वास मुक्तीची. म्हणून इच्छा काही पूर्ण होत नाही. मग काय करणार आम्ही? पुन्हा आणखी काल्या करता येऊ अभंगाच्या पहिल्या चरणाचा उपजोनिया पुढती येऊ, 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 उपजोनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, दही भात, काला खाऊ दही भात, खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही काला भात, खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. पुन्हा आणखी कालाचा प्रसाद सेवना करण्याकरता आम्ही पुन्हा येऊ. महाराजांना विचारलं, म्हणलं असं काय आहे? एवढा मोठा वैकुंठ लोक सोडून द्यायचा आणि मृत्यू लोकांमध्ये येण्याचं काय आहे? काय याचे मृत्यू लोकांमध्ये सर्व दुःखाचा बाजार भरलेला आहे नाही का? मृत्यू लोक आहे हा, इथे येण्याचं कारण वैकुंठ आणि तिथलं वैभव, स्वर्गातलं वैभव. ज्ञानेश्वर महाराजांनी इतकी वर्णन, अमरत्व आहे सिंहासन. हे सगळं वैभव सोडून मृत्यू लोकांमध्ये काय चांगलं आहे नाही का? मृत्यू लोकात एवढ्या याच्यामध्ये येण्याचं तुमचं कारण दिसत असतं काही आहे का? त्याच्यामध्ये चांगलं तरी दिसत असतं का? एखादं बाहेर पडल्यानंतर आपल्याला चंदनाचं झाड दिसत नाही, दिसलं तरी एखादं दिसत असते. आणि बाहेर पडल्यानंतर सारे येड्या बाबळी दिसल्याशिवाय काय आहे का मृत्यू लोकांमध्ये? एक राजहंस दिसत नाही, सगळे बळे हाकलता हाकलता. आहे का काही चांगलं आहे काय? ठाला विठाला विठला विठाला 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 विठाला. प्यायला पाणी सुद्धा विकत घ्यावं लागत असतं. हे मृत्यू लोकांमधलं वैभव. आणि अशा या दुःखरूप मृत्यू लोकांमध्ये येण्याचं काय कारण आहे? तुकोबराय म्हणतात सगळं काही आहे मृत्यू लोकांमध्ये, पण एक अपूर्णता आहे. जेव्हा मृत्यू लोकांमध्ये आणि स्वर्गामध्ये जर
वैकुंठामध्ये जर फरक असेल तो जर कोणता आहे तर आमचा पांडुरंग काला जो होत असतो तो काला वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, मग कुठे आहे तो? वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्यात, कवळ काही काळाचे, कवळ काही काल्यात, कवळ काही काळाचे. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्यात, कवळ काही काळाचे, कवळ काही काळाचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. भोग अत्युच्च असेल, मान भोग प्राप्त होत असेल, पण खरा आनंद याच्यामध्ये आहे असा काला आहे का? वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. जेव्हा असेल वैकुंठ जो आनंद असतो तो जो मृत्यूलोकामध्ये जो आनंद आहे, ऐसे हरिजन, ऐसे हरिदास ऐसे संत जन, ऐसे हरिदास संत जन ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास. ऐसा नाम घोष सांगा कोटे, ऐसा नाम घोष सांगा कोटे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर. ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास. ऐसा नाम घोष सांगा कोठे, नाम घोष सांगा, ऐसा नाम घोष सांगा कोठे. नाम घोष सांगा ऐसी कोठे. चंद्रभागा ऐसी भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा, ऐसी चंद्र ऐसे भीमा तीर. अपूर्व आनंद आहे असल्या प्रकारचा तरुण वर्ग आणि नामघोष चालू असतो.
काय वारकरी शिक्षण संस्थे म्हटलं बाई बाबा असेल वर्णन करून सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन करायला गेल्यानंतर आम्हाला वारकरी कीर्तन आहे काय टाळकरी आहे की नाही म्हणजे टाळकरी पाहिजे असते का कीर्तन मिळालंच टाळकरी 10-5 टाळकरी मिळतात. त्याच्यात शब्द असं कोणी 40 वर्षाचा तर कोणी 50 वर्षाचा. आपल्याला द्यायचं असते म्हातार बाबाला बसूच्या टाळकऱ्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी कीर्तनाला जर गेला तर बसत नसतो. न सांगताना कीर्तनाच्या टाळ घेऊन उभं राहणं. सांगण्याची आवश्यकता नाही. प्रेरणा आहे कोणाची किंवा सद्गुरू जोग महाराज ज्ञानेश्वर महाराज हाचा अपूर्व आनंद आहे. नाही या आनंदाची नाही आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासी आकारा मुजिया जाडा तुका म्हणे भिडा भक्तीची आनंदाची जोडा सांगत गोष्टी लागती गोडा आमच्या झाडा तुका म्हणे भिडा भक्तीची. आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासी आकारा मुजिया जाडा तुका म्हणे भिडा भक्तीची. आनंदाची जोडा गोष्टी लागती गोडा म्हणे भिडा भक्तीची. म्हणून हा जो आनंद आहे त्याच्यासमोर स्वर्ग वैकुंठ सगळं फिक्क आहे. वैकुंठीत व्हायचे काल्याच्या आनंदामध्ये काला होत असताना काला कसा वाटत होते अभंगाच्या 3ऱ्या प्रकारात एकमेका देवमुखी 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 एकमेका देवमुखी. सुखे घालू हुंबारी सुखे घालू हुंबारी सुखे घालू हुंबारी सुखे घालू हुंबरी वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. एकमेका देवमुखी 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 एकमेका देवमुखी. सुखे घालू हुंबारी सुखे घालू हुंबारी सुखे घालू बारी सुखे घालू हुंबारी सुखे
एकमेका देवमुखी अभेद. देवामध्ये आणि भक्तामध्ये अभेद नाही. देवाने आणखी तो काला गोपाळाच्या मुखामध्ये घालायचा, गोपाळाने तो काला देवाच्या मुखामध्ये घालायचा. एकमेका देवमुखी अभेद. देवभक्त दोन्ही एक रूप झाले. जो आनंदाने आनंदे कवळ देती एकामुखी एक. आनंदी कवल देती एकामुखी एक. आनंदे कवळ देती एकामुखी एक. आनंदी कवल देती एकामुखी एक. न म्हणती सान थोर, न म्हणती सान थोर, अवघे सकळीक, अवघे सकळीक. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. मांडीला काला भोवती गोपाळाची गाडी. मांडीला काला भोवती गोपाळाची गाडी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. मांडीला काला भोवती गोपाळाची गाडी. मांडीला काला भोवती गोपाळाची गाडी. असा अपूर्व आनंद मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे. युगायुगी हा भक्तीचा रस, अपूर्व आनंद हा कुठे झाला हो अभंगाच्या शेवटी सांग. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. 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 पूर्वी नीट उत्तम, पूर्वी नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून हा जो आनंद आहे तो आनंद वैकुंठामध्ये नाही. वैकुंठ तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. विठोबा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तारा. जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा बोला घ्या. उपजोनिया पुढती
उपदोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती आय उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे आ आ आ आ
विठ्ठल 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 कुंडली कबरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अवतार धारण करून अपूर्व लीला केल्या. त्याच्यामध्ये 3 लीला फार महत्वाच्या आहे. एक गोपाळाकरता भगवंताने काला केला. दुसरी लीला जर कोणती असे गवळणी करता आणि रास लीला केली. आणि तुमच्या आमच्या उद्धाराकरता श्रीमद भगवद्गीता विठ्ठल 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 असं चरित्र जर पाहायला लागलं सगळं चरित्र लीलामय आहे बा. भागवताच्या 10व स्कंदामध्ये काय गोड लीला केल्या आहेत. डोंगरीजी महाराज फार गोड सांगायचे बघा. अशी एक 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 लीला आहे. वसुदेव देवकी सवजाला आणि कुमार साठी गोकुळी अशी गोकुळी गेली प्राणाई सकट पियाला पुतन येते. काय बाळ लिहिली आहे. बाळकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी तेव्हा गोड गोड असे आणखी लिहिला आहे बा. मृत्तिका भक्षण लिहिला उखडी बंधन लिहिला. लहान असल्यामुळे परमात्मा कसे रांगत होते. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टाळ टाळ हा डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंगनिरंगनात तोम्या देखील सये रंगनिरंगनात तोम्या देखील सये रंगनिरंगनात तोम्या देखील सये रंगनिरंगनात तोम्या देखील सये गवलन दसवंती पैसांगे गवलन दसवंती पैसांगे आले कृष्णाचे निमागे कृष्णाचे निमागे आले कृष्णाचे निमागे गवळण दसवंती पैसांगे गवळण दसवंती पैसांगे आले कृष्णाचे निमागे आले कृष्णाचे निमागे आले कृष्णाचे निमागे
कृष्णाचं चरित्र आहे. या चरित्राच्या समोर या चरित्रामध्ये जे काही भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, तेव्हा मोठ्या या चरित्रामध्ये भगवंताचा मोठा जर वाटा असेल तर गोरक्षण आहे. विठ्ठल भगवान काही राखण्याकरता जातात आणि काला करत असतात. विठ्ठल विठ्ठल त्या काल्यामध्ये केवढा आनंद भरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हा लहान असताना देखील ज्या काही लीला केल्या त्या लीला अपूर्व आहेत. वयामध्ये आल्यानंतर गोपाळाच्या सोबत भगवान लीला करत असतात. त्या लीला अपूर्व असा लिहिलेला आहे. लोकांचा गैरसमज आहे परमात्मा चोरी करत नव्हते, तर चोरीच्या रूपाने आपला आनंद आणखी गवळणीनं सर्व जगाला देत होते. असा भगवंताचा अपूर्व आनंद. काला ये करणे यमुने तिरी, गोधने राखणे उच्चिष्ट खादने, गोधने राखणे उच्चिष्ट खादने, काला ये करणे यमुने तिरी. म्हणून एक 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 लीला आणि करत असताना या लीलेचा आनंद, भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचा आनंद, गगळे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. तेव्हा यशोदेने विचारलं, कृष्ण कार्य काही शिकला पाहिजे, काही तुला काय आवडतंय? भगवंताने सांगितलं, म्हणलं मला शिकवणाऱ्या जगामध्ये अजून जन्माला यायचं आहे. मला असं इतकं जाऊन म्हणत वेदालाच विचारा, तुला कोणी शिकू? येण्याची पडवणी वेद केला शहाणा, ज्याची सत्ता एवढी आकाश आहे, सर्वत्र वसावे भाविने, काके दहावे वर्षावे जळे, पर्वती वैसकान सल्ला प्रतिया देवावी आज्ञा माझी. ऐसा जो समर्थ तुम्ही जगाचा नाथ नाथ असा असलेला जो परमात्मा, त्याला कोण शिकवणार आहे? विठ्ठल अरे म्हटलं काही वेद शिकतो का नाही? म्हटलं वेदाला जाऊन विचारा म्हणाल तर मला कोणी शिकवलेलं आहे. मग तुला काय शिकायचं आहे, काय आवड आहे? भगवंताने सांगितलं मला जर काही खावं नाही, गोधने चारावे. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गौलणी, मार्गी भेटले राधिका गवळणी. कृष्णदान मागे निर्यासडोणी, कृष्णदान मागे निर्यासडोणी. तवती देखिली यशोदा नयनी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी.
गोधने सारावया तुषार रंग पारी गोधणे गोधणे गोधने गोधने तारावयाचा तुषारंग पारी तारावयाचा तुषारंग पारी तेव्हा यशोदा आणखी भगवान श्रीकृष्णाला गुराख्याचा पोशाख घालून दिले. गुराख्याचा आणखी पोशाख म्हटल्यानंतर खांद्यावरी कांबरी हातामध्ये काठी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबरी हातामध्ये काठी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबरी कांबरी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबरी हातामध्ये काठी हातामध्ये काठी चारित सजनो चारित सजनो चारित सजनो चारित सजनो सावला सावला जगजेठी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी चारित से धेनु चारित से धेनु चारित से धेनु चारित से धेनु सावळा सावळा जगजेठी राधे 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 ए मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी गाई चारायच्या आणि पुढे गाई त्या कळंब वृक्षाच्या खाली आणखी बसून ठेवायचे. यमुनेच्या तीरावरती असलेला कळंब वृक्ष. मग भगवंताने काय करायचं, नाना प्रकारचे खेळ खेळायचे. विटी कोणते दांडू चेंडू लगोरी नाना परी दांडू चेंडू लगोरी नाना परी विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी विटे दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी यमुनेच्या तीरी खेळ मांडियेला खेळ मांडियेला खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी यमुनेच्या तीरी गाई गोपाळ हो गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना तेव्हा नाना प्रकारचे खेळ खेळायचे. खांदी फार आणि पोटी सगळे गोपाळ म्हणायला लागले. म्हणलं तुझा खेळ कधी संपणार नाही का, पुढचा कार्यक्रम आहे. लोक म्हणतील तुमचं या कीर्तन कधी संपणार. खांदी फार आणि पोटी तू काय खेळ आहे ते. लगेच परमात्मा म्हणाले झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या 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 काम सारुणी सकल सारुणी आले अवघे गोपाल अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या परमात्मा एका कटावर तसे उभे राहिले. सगळ्या गोपाळाला सांगितलं या. आल्यानंतर गोपाळाचे भोवताल बसलेले आहे.
सोडा बघू म्हटलं तुमच्या आणखी शिदोऱ्या. आता त्या गोपाळाच्या शिदोऱ्या, वारकऱ्याच्या शिदोऱ्या म्हणजे श्री बालाजीचा भेद असतो का? श्री बालाजीचा भेद म्हणजे श्री म्हणजे श्रीखंडन, बा म्हणजे लाडू, जे म्हणजे आणि शिव म्हणजे. त्याच्यात दोन प्रकार आहे, एक सकाराम आणि एक सकाराम म्हणजे साखरेचा. विठाला विठाला गणपतराव म्हणजे गुळाचा. आनंद आहे का? काय वारकरी संप्रदायामध्ये जो आनंद आहे, हा आनंद इतका आनंद संन्यासी व्हा काही व्हा एवढा आनंद मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठला 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 सगळा आनंद आहे का? भगवंताने पाहिलं म्हणजे भगवंताची जी शिदोरी आहे ती शिदोरी तेव्हा. आणि वारकऱ्याची शिदोरी आमचे पांडुरंग बाबा मोठ्या आनंदात सांगत असत. इकडे तिकडे भात जाण्याचं कामच नाही, करवती भोया समोर भेटलं आणि पाठीमागे आणि भाकरी असायची. भगवंताची शिदोरी काय पाहिजे? स्वगत सच्चिदानंद स्वगत सच्चिदानंदे मिलोनी शुद्ध सत्व गुण विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, श्याम सुंदरा शोभली रे तुझी गोगडी चांगली. कानोबा तुझी गोगडी चांगली, कानोबा तुझी घोगडी चांगली, कानोबा तुझी घोगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे तुझी गोंगडी चांगली. कानोबा तुझी गोंगडी चांगली. आम्हाशी का दिली वांगुली रे, आम्हाशी का दिली वांगुली रे तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोंगडी चांगली. जा आपल्या घरी आई बाबाला आणखी बघा. जगद्गुरु तुकोबर होते, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, ही सर्व मंडळी होती. वारकरी शिक्षण संस्थेतली सगळी मंडळी होती. मामासाहेब, बंकटस्वामी महाराज, ज्यांचं पुण्यस्मरण आहे आमचे विठ्ठल बाबा सुद्धा तिथं हजर होते. कायाची कवळ काही काल्याचे, वैकुंठी जायचे नाही, वैकुंठी जायचे नाही. बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देऊ. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. विठ्ठल.